गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. 2026 बोर्ड एक्झामिनेशन ही खूप जवळ आलेली आहे आणि यासाठी IMP वन शॉट रिव्हिजन घेऊन सायन्सवाला दादा खास तुमच्यासाठी आलेला आहे. आज आपण बघणार आहोत सायन्स 2 चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ऑलमोस्ट 7 मार्क्सचं वेटेज यायचं विथ ऑप्शन धरून आणि ह्या चॅप्टर मधून लास्टचा जो 4 to 5 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा ह्याच चॅप्टर मधून पडणार आहे असं मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे मोस्ट IMP चॅप्टर आहे, खूप काळजीपूर्वक लक्ष द्या चॅप्टरकडे. या चॅप्टरच्या सर्व हँड रिटन नोट्स त्याचबरोबर PYQ क्वेश्चन बँक ही आपल्या सायन्सवाला दादा या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केली जाईल. त्यासाठी टेलिग्रामच्या सगळ्या लिंकवरती क्लिक करा आणि तिथे जास्तीत जास्त लोकांनी जॉईन व्हा आणि आपल्या नोट्स जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत या नोट्स पोहोचल्या पाहिजे. तर चला आज आपण बघणार आहोत वन शॉट रिव्हिजन करायची चॅप्टर नंबर 4 ची एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. सगळ्यात पहिले इकोसिस्टीम काय, हे एन्व्हायरमेंट तयार कसं होतं इकोसिस्टीमद्वारे. यामध्ये दोन फॅक्टर आहे, अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर मध्ये एअर, वॉटर, सॉइल, सनलाइट, टेम्परेचर, ह्युमिडिटी हे येतं अबायोटिक फॅक्टर मध्ये, म्हणजे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायोटिक फॅक्टर मध्ये ऑल टाइप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, फंगी, प्लांट्स आणि ॲनिमल्स. आता मला सांगा, प्लांट्स आणि ॲनिमल्स जे आहेत ना यांचं म्हणजे जे बायोटिक फॅक्टर यांचं आणि अबायोटिक फॅक्टरचं काही इंटरॅक्शन होतं आणि याच्यामध्येच या सगळ्यांची मिळून तयार होते इकोसिस्टीम. काय तयार होते रे पोरांनो? इकोसिस्टीम तयार होते. इकोसिस्टीम इज अ फॉर्म बाय बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर अँड देअर इंटरॅक्शन विथ इच अदर. याच्याद्वारे काय फॉर्म होते? इकोसिस्टीम फॉर्म होते. लक्षात आलं? याच्यात एक इकॉलॉजीची पण डेफिनेशन आहे जी मोस्ट IMP आहे आणि जी पेपरला विचारण्याची शक्यता आहे. ती म्हणजे इंटरॅक्शन बिटवीन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर. सिंपल आहे पोरांनो, लक्षात राहील. चला बघूयात पुढे. इकोसिस्टीम हा जो चार्ट तुम्हाला आता दिसतोय ना हा IMP आहे आणि विचारण्याची शक्यता ह्या चार्ट मधून सुद्धा, कारण मोस्टली सायन्स 2च्या पेपरमध्ये हे डायग्राम बेस्ड क्वेश्चन असतील किंवा चार्ट्स असतील, MCQs असतील, हे जास्त विचारले जातात. तर इकोसिस्टीम मध्ये दोन फॅक्टर आहेत, अबायोटिक फॅक्टर, बायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर मध्ये फिजिकल फॅक्टर आणि काही केमिकल फॅक्टर येतात. जे काही फिजिकल फॅक्टर आहे त्याच्यामध्ये येतं एअर, वॉटर, व्हेपर, सॉइल, सनलाइट, मिनरल्स. जे केमिकल फॅक्टर आहे त्याच्यामध्ये येतात न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्सचे फर्दर दोन टाइप्स आहेत, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक मध्ये येतं हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयरन, सोडियम, पोटॅशियम. ऑर्गॅनिक सबस्टन्स मध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट. अबायोटिक फॅक्टर मध्ये या सगळ्या गोष्टी येतात, लक्षात ठेवावं लागणार आहे. सायन्स 2च्या मोस्टली कन्सेप्ट अशा आहेत ना ज्या नुसत्या वाचल्याने किंवा लॉजिकल असं नाही, थोडं लक्षात ठेवणं पण इम्पॉर्टंट आहे. बायोटिक फॅक्टरकडे बघूयात. ऑटोट्रॉपिक, हेटोट्रॉपिक. माझ्या पोरांना समजलं पाहिजे ना, ऑटोट्रॉपिक म्हणजे काय? ऑटो स्वतःचं अन्न जे स्वतः तयार करतात. हेट्रोट्रॉपिक जे दुसऱ्यावर डिपेंड आहे, कोणाच्या तरी मदतीची गरज आहे त्यांना, जसं की आपण, कोणाची तरी गरज आहे आपल्याला. आता ऑटोट्रॉपिक मध्ये आता प्रोड्युसर. ऑटोट्रॉपिक एकच आहे, प्रोड्युसर म्हणजे जे प्रोड्यूस करतात फूड. कोण? ग्रीन प्लांट्स. म्हणजे जेवढे पण प्लांट्स आहे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. हेटेरोट्रॉपिक. ॲनिमल्स, डिकम्पोजर्स. ज्याच्यात ॲनिमल्स मध्ये कन्झ्युमर्स, डिकम्पोजर्स मध्ये बॅक्टेरिया. जे कन्झ्युमर्स आहे त्याच्यामध्ये 3 टाइप्स, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर. आता हे हेट्रोट्रॉपिक जे आहेत ना हे स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही, ते एकमेकांवर डिपेंड आहेत, म्हणजे प्लांट्स वगैरे याच्यावरती. जसं की आपण जे आहेत हे आपण आईवरती डिपेंड असतो. आई घरात जे बनवेल ते आपल्याला खावं लागतं. आणि खरं सांगू ना, तुम्ही जर आज आपल्या आईच्या जवळ आहेत ना तर जे काही घरात बनतंय ना ते मस्तपैकी खा. कारण आज जे मुलं, जसं की मी सुद्धा आज माझ्या फॅमिलीपासून खूप लांब आहे आणि ज्यावेळेस आईच्या हातचं जेवायला आपल्याला भेटत नाही ना त्यावेळेस खूप 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 आठवण येते आपल्या आईची. तर तुमची आई तुमच्या जवळ असेल तर छान मस्त किचनमध्ये बसून त्याच्याशी गप्पा मारा, टाइम स्पेंड करा आपल्या आई वडिलांसोबत. असो, चला बायोटिक फॅक्टर. आता प्रोड्युसर आणि कन्झ्युमर. आता प्रोड्युसर आणि कन्झ्युमर मध्ये काय? टाइप्स ऑफ कन्झ्युमर. आता प्रोड्युसर्स म्हणजे काय? जे की फूड प्रोड्यूस करतात, अन्न प्रोव्हाइड करायचं काम करतात. आता टाइप्स ऑफ कन्झ्युमर्स मध्ये कोण? प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर आणि अपेक्स कन्झ्युमर. प्रोड्युसर्स म्हणजे जे अन्न प्रोड्यूस करतात, जसं की आता प्लांट्स असे, हे काय झाले? अन्न प्रोड्यूस करतात. सगळ्यात पहिले प्लांट्स, सूर्यप्रकाश
जे संश्लेषण करतात, ते प्रकाश संश्लेषण करतात आपण ज्यांना असं म्हणतो, त्याच्यामध्ये ते काय अन्न प्रोड्यूस करतात, फूड प्रोड्यूस करतात, म्हणजे जे आले प्लांट्स. प्लांट्सला कोण खातं पोरांनो? ग्रास हॉपर. जे काही ग्रास आहेत, ग्रासला कोण खाणार? ग्रास हॉपर. त्यानंतर या ग्रास हॉपरला, म्हणजे हा ग्रास हॉपर कोण झाला? तुमचा प्रायमरी कन्झ्युमर. हा कन्झ्युमर आहे पहिला. आता या ग्रास हॉपरला पण कोणीतरी खाणार, मग याला कोण खातं? बेंडूक. बेंडूक रे बेंडूक, काळा काळा बेंडूक. बेंडूक याला खाणार, म्हणजे बेडूक त्याला खाणार. फ्रॉग खाणार कोणाला? ग्रास हॉपरला. मग हा जो काही ग्रास हॉपर, आपला जो फ्रॉग आहे, हा झाला तुमचा टर्शरी कन्झ्युमर. त्यानंतर येणार तुमचे अपेक्स कन्झ्युमर्स वगैरे. त्याच्यामध्ये तुमचा येणार साप. डसतो का नाही साप तुम्हाला? हा, आपण म्हणतो अरे लय साप आहे रावतो, रंग बदलतो, विष विष, त्या टाईपचं आहे ते साप. साप, या सापाला कोण खाणार? स्नेकला ईगल. कोण खाणार आहे पोरांनो? ईगल. आणि हे जेवढे ॲनिमल्स आहे, हे ज्यावेळेस डेथ होऊन जाते यांची, तेव्हा होतात तयार डिकम्पोजर. काय तयार होतात पोरांनो? डिकम्पोजर. ही काय एक प्रकारची चेन आहे. काय पोरांनो? चेन आहे. चला, समजलंय तुम्हाला? पुढे फॅक्टर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. आता हे जे एन्व्हायरमेंट आपण बघितलं, याच्यात कोण कोणावर डिपेंड आहे? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, सगळे कन्झ्युमर्स आपण बघितले. आता या एन्व्हायरमेंटला काही फॅक्टर अफेक्ट करतात. मग कुठले कुठले फॅक्टर अफेक्ट करतात? 2. मोस्ट IMP 2 ते 3 मार्कासाठी हा चार्ट विचारला गेलाय, बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. आपल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक जी तुम्हाला देणार आहेत ना, त्याच्यात सुद्धा मी मेन्शन केलं असेल कुठल्या वर्षी, कुठल्या इयरला मेन्शन केलंय. ती PDF खूप स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला समजेल की तो मार्च, एप्रिलमध्ये, जूनमध्ये विचारलाय का, किती वेळा विचारलाय, ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन केल्यात. त्यामुळे ती PDFचा नक्की अभ्यास करा. नॅचरल फॅक्टर आणि मॅनमेड फॅक्टर हे अफेक्ट करतात एन्व्हायरमेंटवरती. नॅचरलमध्ये अर्थक्वेक, फ्लड, सुनामी, फॉरेस्ट फायर हे अफेक्ट करतात नॅचरलद्वारे. मॅनमेड म्हणजे आपण रिकामे कामं करतो. आपण काय काय रिकामे कामं करतो? डिफॉरेस्टेशन, फिशिंग, हंटिंग, पोचिंग, फायर, व्हेकल, इंडस्ट्रीज, पोल्युशन, अशा बऱ्याच गोष्टी काय मॅनमेड म्हणजे आपण करतो. हे झालं तुमचं फॅक्टर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट. हा चार्ट लक्षात राहील पोरांनो. चला नेक्स्ट, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. कन्झर्व कसं करू शकतो आपण? एन्व्हायरमेंटला वाचवू कसं शकतो? ड्यू टू द नॅचरल आणि मॅनमेड कॉज, मानव निर्मित आणि काही नैसर्गिक पद्धतीमुळे, देर आर मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स ऑन अर्थ. खूप प्रॉब्लेम्स आले अर्थवरती. दिस प्रॉब्लेम, असे प्रॉब्लेम हे अफेक्ट करता कोणाला? लिव्हिंग ऑर्गॅनिझमला या पृथ्वीवरती राहण्यासाठी, एक्झिस्ट करण्यासाठी. इन ऑर्डर टू सेव्ह दिस ऑर्गॅनिझम, अशा ऑर्गॅनिझमला सेव्ह करण्यासाठी, अँड मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स, आणि एन्व्हायरमेंटचा बॅलन्स ठेवण्यासाठी, देर इज अ नीड फॉर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. लक्षात आलेलं आहे पोरांनो तुम्हाला? एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन काय? 3 पॉइंट याच्यातून तयार होतील, पोरं लिहून येतील. IMP, मोस्ट IMP क्वेश्चन आहे पेपरमध्ये विचारण्याचे 2026 बोर्ड एक्झामिनेशन साठी. चला नेक्स्ट, नीड ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. का गरज आहे आपल्याला एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनची ना, हे आपल्याला बघायचंय. हा एक चार्ट IMP, हा चॅप्टर 7 मार्काचं वेटेज आहे. सो खूप चार्ट्स म्हणा, मोठे मोठे क्वेश्चन म्हणा, 5 to 4 मार्क्सचा क्वेश्चन असेल या टॉपिक वरती, म्हणजे ह्या चॅप्टर वरती विचारणार. चला कोणकोणते? पहिलं, टू मेंटेन द क्लीन पोल्युशन फ्री एअर, वॉटर अँड लँड. ऑब्व्हियस आहे, जे काही पाणी आहे, जी काही हवा आहे, ती शुद्ध असली पाहिजे की नाही आपल्यासाठी. त्याच्यासाठी गरजेचं आहे एन्व्हायरमेंटला कन्झर्व करणं. टू कन्झर्व द नॅचरल रिसोर्सेस, जे काही पाणी वगैरे हे नॅचरल रिसोर्सेस आहेत, किंवा उदाहरणार्थ तुमचे खनिजे जे जमिनीत गाडले असतात, त्यांचं कन्झर्व करणं खूप इम्पॉर्टंट आहे. टू सॉल्व्ह द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेमसाठी. टू गिव्ह क्वालिटी लाईफ अँड सस्टेनेबल फ्युचर फॉर नेक्स्ट जनरेशन. जी पुढची येणारी जनरेशन आहे ना, तिच्यासाठी हे असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तिला माहिती पाहिजे ना, पुढची जी येणारी आपली जनरेशन असेल ना, त्यावेळेस असे चिमणी किंवा कावळा येईल, त्यांना विशेष वाटेल. कुत्रा ज्यावेळेस येईल ना गल्लोगल्लीमध्ये, त्यावेळेस त्यांना विशेष वाटेल, अरे कुत्रा आला, कुत्रा आला. हा, आता आपल्या ज्या नॉर्मल गोष्टी आहेत ना, हे ॲनिमल हळूहळू ज्यावेळेस संपुष्टात यायला सुरुवात होऊन जातील, त्यावेळेस या गोष्टी खूप अवघड आहे. म्हणजे आमची जी आजी ना, ऑलमोस्ट 100 वर्षाची, तर ती सांगायची की त्यांच्या लहानपणी हे मोर म्हणा, हरिण, हे असे इझिली त्यांच्या घराच्या बाहेर असायचे, त्यांना विशेष नाही वाटायची या गोष्टी. आज आपण मोर आणि हरिण पाहायला सुद्धा आपल्याला लांब लांब त्या झू मध्ये जावं लागतं. त्यामुळे कुत्रे मांजरी पण आपण ज्यावेळेस पुढची नेक्स्ट जनरेशन असेल ना, ती कुत्रे मांजरी पाहण्यासाठी झू मध्ये जाईल, अशी वेळ आहे. ते कन्झर्व करणं इम्पॉर्टंट आहे. टू प्रोटेक्ट अँड कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी, टू मेंटेन बॅलन्स इन नेचर, ह्या सर्व गोष्टींसाठी एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशनची गरज आहे. समजलंय? चला नेक्स्ट, बिग स्टोरी ऑफ स्मॉल मॅन. मोलाई, जाधव मोलाई पेयांग.
पेयंग येते, पण मी त्याला पेयांग म्हणायचो. चला असो. जाधव मुलाई पेयंग. आता याची एक स्टोरी आहे. ही स्टोरी इम्पॉर्टंट आहे. नुसती ही स्टोरी कधी कधी एक्सप्लेन करायला लावतात किंवा तुम्ही या स्टोरीमधून काय शिकला आहात हे तुम्हाला सांगायला लावतात. आणि खूप छान आणि आपल्याला मोटिवेट करणारी एक स्टोरी. सो मी तुम्हाला एक छान स्टोरीच्या मार्फत सांगतो. तर पोरांनो झालं असं, एकदम ऑलमोस्ट 1963ला हा जो जाधव मोलाई पेयंग येण्याचा जन्म झालेला आणि त्यावेळेस ते थोडेसे लहानच होते, 15-16 वर्षाचे. तेव्हा ब्रह्मपुत्रेला आहे ना खूप मोठा पूर आला आणि या पुरामध्ये ना ज्या वेगवेगळ्या स्पेशीजचे साप होते ते मेले गेले, जे झाडं आहे ते पण नष्ट झाले, पूर्ण गावच गायब होऊन गेलं. आणि त्यावेळेस काही सरकारी लोक तिथे आले आणि त्यांनी एक योजना राबवायचं सुरू केलं की आपण ह्या पूर्ण परिसरामध्ये 20 बांबूचे प्लांट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रजातींचे प्लांट्स लावले. ऑलमोस्ट 200 हेक्टरमध्ये यांनी खूप सारे प्लांट्स लावले. पण ऑब्व्हियसली सरकारी योजना आली, प्लांट्स लावले, याच्याने गोष्ट झाली का? नाही. या गोष्टीला मेंटेन करणं, काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट होतं. आणि मग हा 16 वर्षांचा मुलगा जाधव मुलाई पेयंग यांनी ठरवलं की आपण एक छान ह्या सगळ्या झाडांची काळजी घ्यायची. यांनी नुसती झाडांची काळजीच नाही घेतली, मेंटेनन्स नाही केले. पोरांनो यांनी स्वतः सुद्धा अनेक झाडं लावत गेले आणि ऑलमोस्ट त्यानंतर त्यांनी 1360 एकर मध्ये स्वतःचं जंगल, एक माणसाने स्वतःचं जंगल तयार केलं. विचार करा, ही काही छोटी गोष्ट नाही पोरांनो. आणि हे काम केलं आपल्या जाधव मुलाई पेयंग. म्हणजे काय, एक स्मॉल छोट्या माणसाची एक मोठी गोष्ट ज्यातून आपण खूप गोष्टी शिकू शकतो. चल नेक्स्ट, व्हॉट डू वी लर्न फ्रॉम जाधव मुलाई पेयंग? ह्या गोष्टीमधून तुम्हाला काय शिकायला भेटलं? याच्यामध्ये तुम्हाला काय काय जी मी स्टोरी मेन्शन केली ना, जी गोष्ट सांगितलीत ना, बस त्या गोष्टी मेन्शन करायचा की याचा अशा ठिकाणी जन्म झाला होता, मग त्याने बांबूचे प्लांट्स लावलेत, मग सरकारी योजनेने एवढेच लावून दिले होते 200 हेक्टरमध्ये, मग याने स्वतः 1360 एकरमध्ये स्वतःचे झाडं लावले. याच्याद्वारे आपल्याला समजतं की जर माणसाने एखादी गोष्ट ठरवली ना तर ती गोष्ट 100% तो करू शकतो, एवढी त्याच्यात ताकद असते. पण आपण त्या गोष्टीवर ठामपणे लढणं, किती अडीअडचणी आल्या त्याला सामोरे जाणं इम्पॉर्टंट असतं. हे आपण या गोष्टीमधून शिकलो. हे तुम्हाला छान स्वीट क्यूट अशा इंग्लिशमध्ये मांडायचं आहे. इंग्लिशच येत नाही हाच प्रॉब्लेम आहे म्हणा. असो, चला नेक्स्ट. बरं, एक लक्षात ठेवा, जाधव मुलाई पेयंग यांना पद्मश्री अवॉर्ड भेटलेला आहे. ही एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. या स्टोरीचा मेसेज काय आहे? ही स्टोरी गिव्ह अस मेसेज. या स्टोरीमधून आपल्याला मेसेज भेटलाय दॅट सिंगल पर्सन कॅन ब्रिंग अबाउट बिग चेंज अँड इट विल विच रिक्वायर टू डू सो. म्हणजे आपल्याला खूप काही गोष्टी इन्स्पायर करतात, काही गोष्टी करण्यासाठी ह्या भाग पडतात आपल्याला ह्या गोष्टींमार्फत. नेक्स्ट, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. इम्पॉर्टंट. परत एकदा, रिचनेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेचर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. एन्व्हायरमेंट मध्ये खूप सारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ व्हरायटीज ऑफ ऑर्गॅनिझम, अशा ऑर्गॅनिझम जे प्रेझेंट त्यांची खूप व्हरायटी आहे. इकोसिस्टम अँड जेनेटिक व्हेरिएशन विथ स्पेशीज. मग आता हे जे बायोडायव्हर्सिटी आहे यांच्यात 3 डिफरंट टाइप्स आहेत. एक आहे जेनेटिक डायव्हर्सिटी, स्पेशीज डायव्हर्सिटी आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी. आता बायो म्हणजे जीव, डायव्हर्सिटी म्हणजे त्याच्या विविधता, जैव विविधता. म्हणजे बायोचे वेगवेगळे डिफरंट झोन्स कोणकोणते? जेनेटिक आहे, स्पेशीज आहे, इकोसिस्टम्स आहेत. मग आता हे कसे कोणते डायव्हर्सिटीज आहेत? इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन तुम्हाला लेंथी एक्सप्लेन करायला पण विचारला जाऊ शकतो, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष द्या. जेनेटिक डायव्हर्सिटी. आता जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणजे नेमकी काय? परत एकदा नीट सांगतो. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण बघितलं होतं हेरिडिटी आणि इव्हॉल्युशन मध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं आपण कोणासारखे दिसतो? आपल्या आईवडिलांसारखे दिसतो. बरं, आपण हेच जर का आपण अदर कंट्रीज मध्ये गेलो, अमेरिका, वेस्ट इंडिज, तिकडचे लोक थोडे आपल्यापेक्षा वेगळे दिसतात. का असं होतं रे पोरांनो? प्रोसेस तर सेमच आहे ना, मी म्हटलं होतं. बट होतं काय, त्यांच्या सराउंडिंगच्या ज्या कंडिशन्स आहेत, त्याच्या ज्या जीन्स आहेत त्यांच्या आईवडिलांचे, त्याच्यावर या गोष्टी डिपेंड करतात ना. मग ह्या जेनेटिक डायव्हर्सिटीमध्ये सेम आहे, तेच सांगितलंय. ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमॉंग द ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेशीज. एकाच जातीचे, म्हणजे एक जात म्हणजे ते जातपातवाली जात नाही, एक स्पेशीज, ह्युमन एक स्पेशीज आहेत की नाही, जे डॉग्स आहेत त्यांची एक स्पेशीज आहे, सगळे एकच स्पेशीज आहेत पण दिसायला वेगवेगळे. जे तुम्हाला तिथे दिसलं असतील, वेगवेगळे माणसं आहेत, जे कुत्रे तुम्हाला दिसत आहेत, वेगवेगळे डॉग्स आहेत, वेगवेगळे, प्रत्येकाचा फेस बघा, स्ट्रक्चर वेगवेगळा आहेत. हे झालं तुमचं जेनेटिक डायव्हर्सिटी. स्पेशीज डायव्हर्सिटी. आता स्पेशीज मध्ये कुठल्या कुठल्या डायव्हर्सिटी होतात? इन्युमेरेबल स्पेशीज आहेत ऑर्गॅनिझम मध्ये, इन नेचर मध्ये, ज्याला आपण म्हणतो स्पेशीज डायव्हर्सिटी. आता जे
आपण बघितलं टायगर आहे, टायगरचे पण बरेच प्रकार आहे बघा. एक व्हाईट कलरचा पट्टा असतो, काही पाण्यातले वाघ असतात, जमिनीवरती वाघ, म्हणजे काय त्यांच्या स्पेसिसचे वेगवेगळे टाइप्स आहे. याच्याद्वारे त्यांच्या डायव्हर्सिटी विविधता येते, याला म्हणायचं स्पेसिस डायव्हर्सिटी. त्याच्यानंतर वेगवेगळे प्लांट्स किंवा ॲनिमल्स मायक्रोब्स यांच्यात पण डायव्हर्सिटी येते. जसं की एक आंबा आहे, हापूस आंबा, केसर आंबा, टाइप्स आहेत, राजापुरी आंबा, असे वेगवेगळे टाइप्स आहेत की नाही. हे झाले तुमचे स्पेसिस डायव्हर्सिटीमध्ये. इकोसिस्टीम डायव्हर्सिटी, इकोसिस्टीम कोणाची सिस्टीम? इकोची सिस्टीम. आता इकोसिस्टीम डायव्हर्सिटी कशी? मेनी इकोसिस्टीम आर प्रेझेंट इन इच रिजन. प्रत्येक रिजनची एक वेगवेगळी इकोसिस्टीम असते. हिमालय, तिकडे एक थंड प्रदेश असतो. राजस्थान एकदम उष्णतेचा, महाराष्ट्र एकदम एव्हरग्रीन असा प्रदेश आहे. म्हणजे इकोसिस्टीम थोड्या काय चेंजेस आहे. त्यांच्या जॉग्राफिकल कंडिशननुसार तिकडे वेगवेगळे ॲनिमल्स आढळते, वेगवेगळ्या गोष्टी आढळतात, अशा गोष्टी. म्हणजे ऑब्व्हियसली खूप जास्त जंगल वगैरे असणार आहे, तिकडे हत्ती, टायगर वगैरे, वाघ ह्या गोष्टी असणार आहे. जिथे रेताळ प्रदेश, राजस्थानचा प्रदेश आहे, तिथे उंट असणार आहे. जो काही एकदम बर्फाच्छादित प्रदेश, तिथे पेंग्विन असणार आहे. आणि ऑब्व्हियसली तिथे काय मासे वगैरे गोष्टी असणार आहे. कोकण वगैरे भागात गेला मस्तपैकी फिरायला, म्हणजे खरंच कोकणात जन्म घ्यायला आहे ना, नशीब लागतं राव, अशी गोष्ट आहे कोकणामध्ये. तसं एक मासे वगैरे ह्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. यानंतर सॅक्रेड ग्रुप्स, इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट आहे. हा सुद्धा लेंथी क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो पोरांनो. सॅक्रेड ग्रुप्स म्हणजे सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो बघा. कसं असतं ना, आपल्याला कोणी सांगितलं ना की अरे प्लांट्स लाव, किंवा अरे आपल्याला जंगल वगैरे क्रिएट करायचंय, मित्र वगैरे येऊ आपण आणि खूप सारे प्लांट्स लावू, आपण लावणार नाही पोरांनो. पण हेच जर का आपल्या पूर्वजांनी सांगितलं ना की इथे देवाचं नावाखाली एक प्रदेश आहे, या प्रदेशात जर का तुम्ही हात नाही लावला, झाडांची कत्तल केली, तर देव तुम्हाला माफ करणार नाही, मग आपण घाबरून जातो. देवाच्या नावाखाली एखादा प्रदेश आरक्षित करणे, त्याचं नाव आहे सॅक्रेड ग्रुप्स. म्हणजे काय? द फॉरेस्ट कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड. देवाच्या नावाखाली एखादं जे फॉरेस्ट आहे ते कन्झर्व केलं जातं, त्याला म्हणायचं सॅक्रेड ग्रुप. देर आर इन फॅक्ट सेंच्युरीज कन्झर्व बाय द सोसायटी, नॉट बाय गव्हर्नमेंट. काही सोसायटीद्वारे ही जी काही प्लांट्स आहे, जे काही जंगल आहे, हे कन्झर्व केले जातात, हे आहेत. पण ते कुठल्याही प्रकारच्या गव्हर्नमेंट किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून नाही होत. ॲज इट बीन कन्झर्व इन द नेम ऑफ गॉड, इट हॅज अ स्पेशल प्रोटेक्शन. आणि ऑब्व्हियस आहे, देवाचं नाव दिलं, त्याला एक स्पेशल प्रकारचं प्रोटेक्शन वगैरे दिलेलं असतं. दिस क्लस्टर ऑफ थिक फॉरेस्ट आर प्रेझेंट नॉट ओनली इन वेस्टर्न घाट बट ऑफ इंडिया, बट इन द एंटायर कंट्री. हे फक्त वेस्टर्न घाट इंडियालाच नाही, एंटायर कंट्रीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथे देवाच्या नावाखाली जो प्रदेश आहे, जे जंगल आहे, हे कन्झर्व केले जातात आणि मेंटेन केले जातात. आता ते कोणाच्या नावाखाली करता हे इम्पॉर्टंट नाही, ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे हे इम्पॉर्टंट नाहीये, पण प्लांट्सला कन्झर्व करतायत. येणाऱ्या पिढीसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपला जो वारसा आहे त्यांना समजावा, यासाठी सॅक्रेड ग्रुप्स हे मी तर म्हणतो छान आणि चांगली कल्पना आहे. मोर दॅन 13,000 सॅक्रेड ग्रुप्स आर रिपोर्टेड इन इंडिया. आणि इंडियामध्ये या गोष्टी होऊ शकतात. इंडिया काही पण करू शकते. इंडिया बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत पुढे, वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत इंडिया पुढे, जशी ह्या गोष्टीत पुढे, तर चांगली गोष्ट असेल ही पण. चला, यानंतर आपल्याला बघायचंय माय रोल इन एन्व्हायरमेंट. हा पूर्ण जो चार्ट आहे ना पोरांनो, इम्पॉर्टंट आहे. याच्यातली काही ना काही गोष्ट ही येते, म्हणजे येतेच पेपरला, कुठल्या पण फॉर्म मध्ये, चार्ट फॉर्म मध्ये येईल किंवा जोड्या लावांच्या फॉर्म मध्ये येईल, मॅच द पेअर, को रिलेशन, व्हॉट एव्हर. जसं की आपण मागच्या चॅप्टरमध्ये जो तुम्हाला शिकवलं होतं ना पोरांनो, प्रोटीन्स आहेत, मेलॅनिन वगैरे, कुठल्या कशाला कुठलं प्रोटीन्स लागतं ते इम्पॉर्टंट होतं, तसं इकडे पण आहे पोरांनो इम्पॉर्टंट गोष्टी. आता याच्यामध्ये काय, पहिलं काय, तुमचं कंट्रोल, कुठल्या कुठल्या गोष्टी कंट्रोल केल्या पाहिजे. आपलं एन्व्हायरमेंटचा रोल काय, कंट्रोल करण्याचं, प्रिव्हेंटिंग ऑफ हार्म, स्टॉपिंग द हार्मफुल ऍक्टिव्हिटी, चेंजिंग द माइंडसेट, जे आपण कंट्रोल करू शकतो, आपल्या कंट्रोलमध्ये आहे. प्रोडक्शन, रिवायवल ऑफ हार्म, फॅक्टर ऑफ एन्व्हायरमेंट, अटेम्प्टिंग इनोव्हेशन. आता ह्या सगळ्या खालच्या गोष्टी जे पॉइंट्स आहेत ना, ते पाठच झाले पाहिजे, लक्षातच असले पाहिजे असं नाही, पण हे कंट्रोल, प्रोडक्शन, अवेअरनेस, प्रिव्हेन्शन, प्रिझर्वेशन, कन्झर्वेशन, हे जे पॉइंट्स आहे ना, हे तर लक्षात राहिले पाहिजे की आपला रोल काय, त्याच्यात काही ना काही थोडं थोडं चिपकवून या. अवेअरनेसमध्ये एज्युकेशनची अवेअरनेस असावी, गायडन्स, इमिटेशन, ऑर्गनायझेशन, पार्टिसिपेशन, या गोष्टी असाव्यात, जो आपला रोल आहे एन्व्हायरमेंट प्रती. प्रिव्हेन्शन, कोणकोणते प्रिव्हेन्शन करू शकतात तुम्ही, प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म, जे काही हार्म होणार आहे त्याच्या अगोदरच त्याच्या काही उपाययोजना करू शकता. डिझायनिंग अ न्यू प्लान, ह्या गोष्टी. फॅक्टर्स हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट, त्या गोष्टींचं प्रिव्हेन्शन करू शकता. प्रिझर्वेशन, व्हॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर, जे काही गोष्टी उरल्या आहेत ना, ऍटलिस्ट त्याला प्रिझर्व करणं, मेंटेन करणं, त्याची प्रोटेक्ट करणं, हे इम्पॉर्टंट आहे. रेमेडीज टू प्रिव्हेंट द फर्दर लॉस,
जे काही लॉस झाले त्याच्यावर काही ना काही उपाय आपण योजना काढू शकतो का हे बघितलं पाहिजे. प्रिझर्विंग अननोन रिजन, काही अननोन रिजन अजूनही भारतामध्ये आहे त्यांना प्रिझर्व केलं पाहिजे. कन्झर्वेशन, कन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस, या गोष्टी आहेत. माय रोल इन एन्व्हायरमेंट, आपला रोल काय आहे एन्व्हायरमेंटच्या प्रती. नेक्स्ट, हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी, हॉट द स्पॉट, इम्पॉर्टंट. हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी मोस्ट IMP क्वेश्चन आहे पोरांनो. आता बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आर द रिजन विथ हाय नंबर ऑफ प्लांट्स अँड एनिमल स्पीशीज. एक असं हाय बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ना पोरांनो जिथे खूप मोठ्या प्रमाणावरती प्लांट्स आणि एनिमलच्या स्पेशीज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. असे 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आर स्पॉटेड अँड रिपोर्टेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. असे जगात 34 असे स्पॉट आहे जिथे वेगवेगळ्या स्पेशीजचे अॅनिमल्स आणि प्लांट्स आहे असं रिपोर्ट केलं गेलं आहे. असे सच एरिया हॅड वन्स ऑक्युपाय 15.7% आर ऑफ द अर्थ, 15.7% अर्थचा भाग त्यांनी व्यापलेला आहे. ऍट प्रेझेंट, पण आता 86% ऍट द सेन्सिटिव्ह एरिया आर ऑलरेडी डिस्ट्रॉय. हा एरिया ऑलरेडी डिस्ट्रॉय झालेला आहे ते म्हणतायत. प्रेझेंटली ओनली 2.3% एरिया ऑफ अर्थ हॅज लेफ्ट ओव्हर विथ अ सेन्सिटिव्ह हॉटस्पॉट. आता फक्त 2.3% असा एरिया आहे ना जिथे वेगवेगळ्या स्पेशीजचे अॅनिमल वगैरे बघायला भेटतात. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अॅनिमल्स हळूहळू चाललेत पोरांनो. खूप सारं रेडिएशन्स वाढतंय, पोल्युशन्स होतंय, त्यांना म्हणतो ना सर्वायवल ऑफ फिटनेस जी गोष्ट तुम्हाला शिकवली होती चॅप्टर नंबर 1 मध्ये, ते सर्वाईव्ह नाही करू शकत आहे. आणि ही खरंच खूप धोक्याची घंटा आहे, कारण प्रत्येकाची वेळ येते, टाइम प्रत्येकाचा येतो, त्यामुळे आपला पण टाइम येईल, मग आपल्याला पण असेच हाल होईल. मग आपला कोणीतरी स्टडी करेल बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट मध्ये असो. इट इन्क्लूड 1,50,000 प्लांट स्पेशीज विच आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. म्हणजे आता जेवढे प्लांट्स आहे ना त्याच्यापैकी 1,50,000 प्लांट जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या स्पेशीज ज्या आढळल्या होत्या ह्या 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटमध्ये. लक्षात आलेले पर्सेंट वगैरे थोडेफार लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट टॉपिक आहे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. आता क्लासिफिकेशन ऑफ इंडेंजर स्पेशीज. आता याच्यानंतर ज्या काही क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेन्ड स्पेशीज, याच्यानंतर जे टॉपिक मी तुम्हाला सांगतोय याच्यापैकी 100% हे जे अॅनिमल दिसत आहे 100% पेपरला विचारलं जाणार 2026 बोर्ड एक्झामिनेशन मध्ये. इंडेंजर स्पेशीज ज्यांची काळजी घेतली पाहिजे, थोड्या दिवसात ते जाऊ शकतं बाबा रे, जे आपण म्हणतो ना आता काळजी घ्यायला हवी याची आपण, नाही तर थोड्या दिवसात रबके हवाले असं. त्याच्यामध्ये तर लायन टेल मंकी आणि लेझर फ्लॉरिकन. रेअर स्पेशीज जे की आता रेअरलीच दिसतात तुम्हाला, रेड पांडा आणि मस्क डिअर, ओ डिअर मस्क डिअर. वल्नरेबल स्पेशीज टायगर आणि लायन, जे की हळूहळू आता कमी होत चाललेले टायगर आणि लायन. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना की बरंच एक न्यूज होती की आफ्रिकेवरून आपण चित्ते इम्पोर्ट केले होते, चित्त्यांची कमी झाली होती आपल्या भारतामध्ये, विचार करा. मग त्यांनी त्यांची प्रजाती वाढवावी असं सांगितलं गेलं होतं. इनडिटर्मिनंट स्पेशीज की असे स्पेशीज ना की जे सापडलेच नाहीयेत किंवा असे बरेच स्पेशीज आहेत, त्याच्यापैकी एक आहे जायंट स्क्वेरल, शेकरू. आणि तुम्हाला सांगायला आणि तुम्हाला अभिमान वाटेल की हे शेकरू महाराष्ट्रातच आढळतात मोस्ट ऑफ द प्रमाणामध्ये. हे जे आहे काही क्लासिफिकेशन ऑफ इंडेंजर स्पेशीज. आता हे जेवढे आहेत ना 4 हे तुम्ही लक्षात ठेवा. इंडेंजर मध्ये कोण आहे, रेअर मध्ये कोण, वल्नरेबल मध्ये कोण, इनडिटर्मिनंट मध्ये कोण, लक्षात ठेवायला लागेल. चलो नेक्स्ट, इंडेंजर स्पेशीज, रेअर स्पेशीज, वल्नरेबल स्पेशीज आणि इनडिटर्मिनंट स्पेशीजच्या मी थोड्या डेफिनेशन काही ना काही पॉईंट्स जे मी तुम्हाला मराठीत सांगितलं ते इथे ऑलरेडी मी तिथे मेन्शन केलंय का. फॉर एक्झाम्पल जर का पेपरला हा क्वेश्चन मोठा लेंथली एक्सप्लेन करायला असला तर आहे ना आपल्याकडे नोट्स, 1 लेक्चर 1 पेज नोट्स. तुम्हाला सांगितलं होतं मॅक्झिमम 2 पेजच्या नोट्स. ह्या नोट्स पेजेस आहेत, रिव्हिजन करा, लिहून घ्या. राम राम जपना, सबका पेपर अपना. चलो, एन्व्हायरमेंटल सिम्बॉल आणि मिनिंग्स. आता हे जे सिम्बॉल्स आहेत ना हे बऱ्याच वेळी विचारले गेले आणि IMP सिम्बॉल, 1-2 सिम्बॉल पडण्याची जास्त शक्यता आहे. कधी कधी तो फायनल लास्ट क्वेश्चन मध्ये पण विचारला जातो. तुम्ही मॉडेल आन्सर क्वेश्चन मॉडेल क्वेश्चन जर बघितले असतील ना त्याच्यात पण तुम्हाला हे क्वेश्चन दिसतात डायग्राम बेस्ड वाले. चला, फर्स्ट कोणता आहे, दिस साइन इज यूज टू इंडिकेट दॅट दिस ऑब्जेक्ट कॅन बी रियूज आणि रिसायकल. रियूज आणि रिसायकल करणारी ही काय प्रकारची डायग्राम आहे. सेकंड आहे पाणी वाचवा, पाणी वाचवा देश जगवा अशी गोष्ट आहे. आता हे काय, सेव्ह वॉटर, सेव्ह वॉटरची आहे.
त्याच्यानंतर लास्ट दिस साइन सोलार पॅनलचा वापर करा, म्हणजे सोलार एनर्जीचा वापर करा. ह्या गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहेत. 3 लक्षात ठेवावं लागतील तुम्हाला. लक्षात काय ठेवायचं, सिंपल आहे. अजून काही सिम्बॉल मी ऍड केले, यांच्यापैकी पण खूप जास्त सिम्बॉल विचारतील. फर्स्ट मध्ये काय वेस्ट मॅनेजमेंट बद्दल आहे, तो कसा टाकतोय. सेकंड सेव्ह एनर्जी, एनर्जी सेव्ह कराबद्दल आहे. सेव्ह फ्यूल, सायकल चालवा त्याच्याबद्दल आहे. त्यानंतर सेव्ह वॉटर, ऑलरेडी पहिले पण एक सांगितलं. लास्टला बॅन प्लास्टिक, प्लास्टिक बॅन बऱ्या प्रमाणात बॅन झालेलं आहे. पिशवी थैली द्यायचे, म्हणजे पूर्वीच्या काळात आमचे आई वडील सांगायचे की ते थैली घेऊन म्हणजे पिशवी घेऊन जायचे शाळेमध्ये. नंतरच्या आमच्या काळामध्ये आमच्याकडे दप्तर वगैरे आले, आणि आता दप्तर नाही, काही काही पोरं डायरेक्ट ती नॉर्मल वही घेऊनच जातात शाळेमध्ये आणि एन्जॉय. पण प्रत्येक जो एक काळ असतो ना, त्यांची प्रत्येकाची एक मसाला. डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन इम्पॉर्टंट मोस्ट IMP. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनमुळे काय काय होतं, कॅन्सर होऊ शकतो आपल्याला, जे हाय रेडिएशन्स आहे एक्सरे, त्याच्यामुळे. टिश्यूज इन बॉडी आर डिस्ट्रॉय. आपली बॉडी कशापासून बनते पोरांनो, हे माहिती पाहिजे. आपल्या बॅचमध्ये आपले जे पोरं माझ्याकडून शिकतायत त्यांना ही गोष्ट माहितीच पाहिजे. आपली बॉडी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कशापासून बनली रे पोरांनो, सेल. आणि ग्रुप ऑफ सेलचा काय तयार होतो, टिश्यू. मग हे जे टिश्यू आहे हे डिस्ट्रॉय करतात, कशामुळे, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशनमुळे. जेनेटिक चेंजेस ऑकर. आता रेडिओ ऍक्टिव्ह ज्या वेव्हज आहेत ना पोरांनो, ह्या मोठ्या प्रमाणावर डेंजरस असतात, हजार्डस असतात, खूप डेंजर असतात. जेनेटिक बदल सुद्धा यामुळे घडू शकतो. विजन इज ऍडव्हर्स अफेक्टेड. मोस्टली अदर कंट्रीज आहे, जसं की तुम्ही बघितलं असेल हिरोशिमा नागासाकी, जापान ना, हिरोशिमा नागासाकी, नाकासाकी, नाकासाकी. आमचे मित्र बसलेले तिकडे कोपऱ्यामध्ये, ते आम्हाला सांगताय नाकासाकी. तर त्या तिथे बॉम्ब पडला होता, आणि ज्यावेळेस तिकडे बॉम्ब पडला, परंतु अजून पण तुम्ही बघितले लोक असे, काय म्हणतो आपण त्याला, कानोळे, चकाणे, वॉट एव्हर जे काय म्हणतो आपण त्याला. बट ते असे डोळे, म्हणजे जेनेटिक त्याच्यामध्ये बदल होत गेले असं. विजन इज ऍडव्हर्सली अफेक्टेड. याच्यामुळे जे विजन आहे ना पोरांनो, जी दूरदृष्टी आपल्याला बघता येते ना, ते थोडंसं अफेक्ट केलं जातं रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. यानंतर व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन आणि इंटरनॅशनल एन्व्हायरमेंटल ऑर्गनायझेशन. याच्यात थोड्याच वेळा भारतामध्ये असे खरंच नवनवीन युवक आहे जे खरंच एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करताय, आणि खरंच अशा लोकांची आपण चांगल्या पद्धतीने पाठ थोपटली पाहिजे. कारण नवीन पोरांना एन्व्हायरमेंट बद्दल एवढी काळजी असणं, हे त्यांना वाटतंय, फील होतंय, ही खरंच खूप त्यांचं नाव आपण म्हणतो ना, त्यांची तारीफ करण्यायोग्य ही गोष्ट आहे. असो, आता व्हॉलेंटरी जे स्वतःहून ज्यांनी काही आंदोलनं किंवा काही ऑर्गनायझेशन स्थापन केलंय इंटरनॅशनल लेवलवरती. आता व्हॉलेंटरीमध्ये चिपको सेंटर आहे, गांधी पीस फाउंडेशन आहे. हे जे जेवढे फाउंडेशन आहे थोडेफार वाचून ठेवा पोरांनो. हे मोस्टली तर विचारलं जाणार नाही, पण लक्षात राहू द्या, कधी कधी विचारलं गेलं तर. ग्रीन क्लायमेट फंड, बर्ड फ्लाय इंटरनॅशनल वगैरे ह्या गोष्टी तुम्ही वाचा. आता द स्पेशल डे, एक स्पेशल दिवस असतो प्रत्येकाच्या लाईफमध्ये, तसा 22 मे हा वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे. मे हा खूप स्पेशल असतो पोरांनो, आणि त्याच्यातला 22 मे जो असतो ना, हा वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. की ज्या दिवशी म्हणजे प्लांट्स ॲनिमल्सला कन्झर्व करा. मग आपल्या देशामध्ये भाषण दिलं जातं, देशामध्ये म्हणजे सगळ्याकडे, की अरे आपण ही काळजी घेतली पाहिजे, झाडं लावली पाहिजे. झाडं लावतो पण त्याची काळजी, त्याला कन्झर्व काय आपण करत नाही. आय होप सो हा चॅप्टर आता तुम्हाला सगळा नीट समजलेला असणार आहे. या चॅप्टरचे जेवढे काही हँड रिटन नोट्स आहे हे आपल्या टेलिग्राम चॅनलला, सायन्सवाला दादा ह्या चॅनलला अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला लिंक नसेल भेटली तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, किंवा कमेंट करा लिंक. इंस्टाग्रामला तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता सायन्सवाला दादाच्या पेजवरती. तुमच्या काही क्वेश्चन्स असतील तिथे सॉल्व्ह केले जातील. कुठल्या अडीअडचणी येत आहेत, तुम्ही ज्यावेळेस शाळेतले टर्म एक्झाम दिल्या त्याच्यात तुम्हाला कुठे प्रॉब्लेम्स आले, कधी कधी असंही होतं मुलांना सगळं येतंय दादा, पण एंड मोमेंटला पेपरला गेल्यावर विसरून जातो. त्याच्यासाठी काय टेक्निक्स आहे, काय आपण करू शकतो, याच्याशी 1 to 1 फ्री ऑफ कॉस्ट महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या मराठी पोरापर्यंत फ्री एज्युकेशन पोहोचवणं, हेच सायन्सवाला दादाचं मूळ उद्देश आहे. त्याचबरोबर ह्या चॅप्टरचे जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याची IMP PDF आपल्या सायन्सवाला दादाच्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केली. लवकर ती PDF बघा, छान अभ्यास करा. आणि त्या गणपती बाप्पाला एकच विनंती आहे की बाबा रे, माझ्या पोरांनी वर्षभर खूप छान अभ्यास केलाय, आता शेवटच्या क्षणी माझ्या पोरांच्या पाठीशी राहा, त्यांना छान छान तुझे आशीर्वाद दे, आणि त्यांना पेपर हा चांगला जाऊ दे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.